टोचून बोलणाऱ्याचं काहीच जात नसतं, कस लागतो तो सहन करणाऱ्याचा. नुसताच संवाद नात्याला जपून ठेवत नाही, त्यात सुसंवाद असायला हवा. मला एक प्रश्न नेहमी पडतो की आपण ज्या व्यक्तीची नेहमी आठवण काढत असतो ती व्यक्ती आपली पण आठवण काढत असेल का? अपघात अचानकपणे होतो, पण विश्वासघात मात्र जाणीवपूर्वक केला जातो. माणसानं एखाद्याला मनापासून आपलं मानलेलं असताना समोरच्याकडून परकेपणाची वागणूक मिळते, तेव्हा ती व्यक्ती आतून तुटते. कुणासाठी कितीही केलं तरी आपल्यात काही ना काही कमी समोरचा शोधतोच. एकटे राहा, पण लाचार राहू नका. वेळ बदलली की सर्व काही बदलतं, आणि आपण जीवापाड जपलेली माणसंसुद्धा. एक पुरुष तेव्हाच देखणा दिसतो जेव्हा त्याच्याकडं बँक बॅलन्स असतो. साथ कशी द्यायची हे कुलपाकडून शिकावं. तो तुटून गेला पण चावी नाही बदलली. काही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर वावरताना असं वावरतात की लोकांना वाटतं याच्यासारखा देवमाणूस नाही. हॉस्पिटलमध्ये बसलं की खूप दुःख समजतात, मग कळतं दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है. पैसा माणसाला वर घेऊन जाऊ शकतो, पण माणूस पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही. शांत राहायला शिका. लोखंड थंड असताना मजबूत असतं आणि गरम असताना त्याला कोणताही आकार देता येतो. काहीतरी खास असेलच ना या खाऱ्या समुद्रात, नाहीतर प्रत्येक कोरड्या पाण्याची नदी या खाऱ्या समुद्राला येऊन भेटली नसती. आपल्या सोयीनुसार निर्णय बदलणाऱ्या धूर्त आणि नालायक लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका. लोकांना ओळखण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःला ओळखून आयुष्य जगावं. आयुष्यातील चुका खोडता जरी येत नसल्या तरी दुरुस्त नक्कीच करता येतात. आयुष्यात कोणावर अवलंबून राहून हर्ट होण्यापेक्षा एकटं राहून एन्जॉय करा. आयुष्यात एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, जग तुम्हाला विकायला बसले, तुम्ही फक्त टिकायला शिका. आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ. काही ठराविक कालावधीनंतर प्रेम नसतं करायचं, जबाबदाऱ्या पेलून कर्तृत्व सिद्ध करायचं असतं. भावनेत वाहत गेलं की मग बाजार उठतो आयुष्याचा, माणसांचा, स्वप्नांचा आणि उरलेल्या जिंदगीचा. ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाही त्या लोकांपासून दूर जा. तिथं थांबून स्वतःच्या सुखाला दुःखाचं आमंत्रण देऊ नका. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण 4 हात लांब राहायचं. तोंडावर गोड बोलून मागून कान भरणाऱ्या लोकांचे कानफाड फोडायला अजिबात मागं पुढं बघायचं नाही.